बेळगाव उपनगर आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत। विशेषतः अनगोळ येथील चिदंबनगर, काकती परिसर तसेच ग्रामीण भागासह इतर भागात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। रात्री अपरात्री या कुत्र्यांचे भुंकणे, धावपळ आणि आक्रमक वर्तन लहान मुले आणि महिला तसेच वृद्ध नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे। काही ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना देखील घडल्या असून त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे। शहरातील कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा, उघड्यावर टाकण्यात येणारं मांस, हॉटेलमधील उरलेले खाद्यपदार्थ, भाजीपाल्यांचे अवशेष यामुळे कुत्र्यांना सहज अन्न उपलब्ध होत असून त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे कुत्र्यांचं निर्बीजीकरण, कचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि भटक्या कुत्र्यांना अन्न मिळण्याचे स्रोत बंद करण्याची मागणी केली आहे। तसेच या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। 2 वर्ष झालं आम्हाला 6 कुत्र्यांचं चिदंबनगर 4th क्रॉस राजाराम अतिशय त्रास व्हायला लागले। ते सगळं घरी जे मुलकणीबाई किंवा दुसरे सर्व्हिसवाले येतात, पोस्टवाले सगळ्यांच्यावर अटॅक करतात आणि गेटचं समोर घाण करतात। आम्हाला आता सहन करून 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 आता पुरे झालेलं आहे, म्हणून आम्ही आता डीसी ऑफिसला येऊन आमचा अर्जी द्यायला आलेला आहे। आम्ही हम काकती गांव से आए हैं। गांव में फालतू कुत्ते बहुत हुए हैं और हमने बहुत जगह पे कंप्लेंट की, ग्राम पंचायत में कंप्लेंट की, फिर कॉर्पोरेशन में कंप्लेंट किया है, तो किसी ने उधर ध्यान नहीं दिया है। तो कुत्तों की वजह से जो छोटे बच्चे हैं स्कूल को जाते हैं तो उनके पास टिफ़िन होता है, वो स्मेल से वो कुत्ते आके उसको पकड़ते हैं, जख्मी करते हैं। प्रेग्नेंट लेडीज़, बूढ़े लोग जो मॉर्निंग वॉकर्स हैं, जो सुबह घूमने के लिए लेते हैं, उनको भी बहुत कुत्तों ने काटा है। अभी बहुत से ऐसे घटनाएं घटी है। तो हमारे गांव में काकती में 20 लोगों को कुत्ते ने काटा है, कंप्लेंट भी किया है और उनका रिकॉर्ड भी है। तो मैं माननीय जिलाधिकारी इनको हम विनंती कर रहे हैं कि माननीय सुप्रीम कोर्ट ने जो कायदा दिया है, जो भी उन्होंने बोला है, वो सिर्फ सिटी लेवल ना करते हुए ग्रामीण भागों में भी उसकी अंमलबजावणी होनी चाहिए। चिदंबरनगर 4था क्रॉस असून आम्ही त्या ठिकाणी जे राहतोय आम्ही 10 माणसाकडे आलेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही कंप्लेंट केली। आता उद्यमबाग पोलिसांमध्ये कंप्लेंट केली, सगळ्या त्याच्यामध्ये घातलंय। कशी कुत्रे अंगावर येतात, कारवरती कशी येतात, कुणाला चावतात, मुलं त्या ठिकाणी शाळेला मुलं जाऊ शकत नाहीत, कोणी त्या गल्लीतनं जायला गेलं तर दुसऱ्याकडे जातात कारण अंगावरती कुत्रे येतात म्हणून। भाजीवाले येऊ शकत नाही, पेरवाले येऊ शकत नाही, दूधवाले येऊ शकत नाही, काही करिअरवाले येऊ शकत नाही, सगळं कंप्लेंट देऊन घातलेत मी। आणि आम्हाला उद्यमबाग पोलिसांना मदत करते, फार मदत करते। तर रोजच्या रोज आता कायदा बदलला, आम्ही काय करू म्हणतात त्याच्याकरता सध्याच्या कायद्याप्रमाणे एक आहे की त्यांनी खायला घालून एक ठिकाणी आपल्या घरामध्ये आमची एक रिक्वेस्ट आहे। दुसरं त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये जर पकडायला असेल त्यांना अडथळा करून नाही, त्यांनी अडथळा घेतो तो गुन्हा होतोय। आणि तिसरं म्हणजे त्यांनी त्या खायचं पूर्ण बंद केलं पाहिजे। एका ठिकाणी ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी आणि घरामध्ये ठेवायचं नाही, आपल्या घरामध्ये रात्रभर घरात असतात, बाहेर येत असं चालतंय, त्या बांधून ठेवून देतात। कुत्रा जर ती ठेवायची असेल बांधून ठेवून आमचं काही म्हणणं नाही आहे, त्या रस्ते सोडून एवढी इच्छा आम्ही। आमचा नगरसेवक विनायक जोशी म्हणून वाणी जोशी म्हणून त्यांनी पण प्रयत्न केले, त्यांनी कॉर्पोरेशनला पाठवले। कॉर्पोरेशनची माणसं आत आली की नाही की आपल्या घरामध्ये घालून घेतात, कुत्र्यांना आत घालून घेतात, कुत्र्यांना हाल देत नाही ते। बरं दुसरं काय, कॉर्पोरेशन काय म्हणतात, आम्ही घेऊन जातो आणि पण तिकडे सोडतो म्हणजे परत ते सुरूच आहे आणखी प्रथा। जवळ 1.5 वर्ष साहेब आता 1.5 वर्ष झाला आता काय, म्हणजे शेवटला आम्हाला पोलिस मदत करते पण ते रोजचा कायदा नवीन आम्ही काय करू म्हणतात। म्हणून म्हणजे काय ते चावलेत पण असं हे नाहीये, चावला अंगावर येतात, कोण कंप्लेंट जाते का बसतात।